अच्छा, इंतजार की घड़ी खत्म हो चुकी है। पिछले 10 दिनों से हर टीमों ने सपना देखा था, लेकिन दोनों बेटर टीम यहां पर अंतिम मैच खेलने के लिए रेडी हो रही है। एक तरफ है बिल्कुल गोविंद यूनाइटेड शिरूर क्रिकेट टीम, उनके सामने है टीम दूसरी शंभू 11 पारगांव क्रिकेट टीम के बीच ये अंतिम मैच यहां पर शुरू होने जा रहा है। मैच लगभग 6 ओवर की होगी, दोनों अंपायर्स भी रेडी हैं और गेंदबाजी की बात करना चाहेंगे, बल्लेबाजी की बात करना चाहेंगे। मैन फॉर्म मिस्टर मराठावाड़ा के बिल्कुल सुपर डुपर हीरो होंगे वहां पर बैटिंग करने के लिए। कृष्णा कौली स्ट्राइकिंग एंड पे और नॉन स्ट्राइकिंग एंड पे सोलापुर डिस्ट्रिक्ट के होनार, महाराष्ट्र के इस वक्त आइकॉन सुपर डुपर खिलाडी मिस्टर प्रथमेश राउडी राठोड। यस, फायनल मॅच, या स्पर्धेची शेवटची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते। गेली कित्येक दिवस या स्पर्धेची चर्चा झाली, परंतु आता फायनल मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते। शिरूर विरुद्ध पारगाव अशी लढत असणार आहे। दोन्ही टीमला पाठिंबा, सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात देऊयात, बोला गणपती बाप्पा। फायनल मॅच आपल्या भेटीला आली आहे। महाराष्ट्रातील नामवंत, मानाची, प्रतिष्ठेची केसीसी करकम। पहली गेंद इस बार खूबसूरती के साथ मारा जाता हुआ गेंद जा रही है स्वीपर पॉइंट, बाउंड्री के बाहर निकलती गेंद, बहुत ही जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ जस्ट शॉर्ट ऑफ लेन, बल्ले के बीचों बीच लेकर क्लासिकल स्ट्रोक निकलता हुआ स्कोर कट का 4 रन चौका में। फिर से इस बार ये गेंद रिवर्स खेलने की कोशिश, गेंद बल्लेबाज के पैरों पर लगी, रन लेना चाहते हैं लेकिन मना कर दिया वहां पर पप्पू तोड़कर। चीते की चाल में गेंद के नीचे चले जा रहे हैं, बिल्कुल बहुत अच्छे अंदाज की फील्डिंग की जा रही है, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं। लगभग जहां तक की स्कोर की बात करना चाहेंगे, 2 गेंदें हो चुकी है। मैदान में चौके देके, मैदान में छक्के देके, मैदान में डाइस देके किसके लिए किया गया था? जो सपना देखा था इस टूर्नामेंट का चैंपियन बनने का, जो सपना देखा था इस टूर्नामेंट का सिकंदर बनने का, और ये मैच फाइनल इस वक्त शुरू हो चुका है। बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। कृष्णा गवळी तो इस बार रिवर्स खेलने की कोशिश कर रहे थे, बिल्कुल फिर से बल्लेबाज को चकवा दी थी गेंद, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। बैट्समैन ने रिव्यू मांगा है वहां पर, बल्लेबाज ने रिव्यू मांगा है, बिल्कुल ये व्हाइट बॉल के लिए, व्हाइट बॉल के लिए रिव्यू मांगा जा रहा है। वैसे देखा तो ये टूर्नामेंट सक्सेस बनाने के लिए सर, ये टूर्नामेंट सक्सेस बनाने के लिए केसीसी की जो टीम मेहनत कर रही है, संजय मोहिते, कन्हैया काळे, संजय धोत्रे, रियाज बागवान, संजय गडगे, सुनील मोहिते, सुनील धोत्रे, बाजीराव नाना काळे, केरबा पवार, रोहित धोत्रे, महेंद्र पवार, बंडू धोत्रे, लखन धोत्रे, प्रसाद मोहिते, दत्ता पेटकर, विष्णु मोहिते, विजय मोहिते और अमोल चौगुले, इनकी मेहनत यहां पर रंग लाती हुई नजर आ रही है। नाही है एवढी मोठी स्पर्धा, योग्य बॉल आहे की इकडे तिसरा पंचांचा निर्णय येतोय आणि एवढी मोठी मेहनत, एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो आणि एवढ्या दिवसाची स्पर्धा आहे। एक दिवसाची स्पर्धा आयोजित करून पहा, सोपी गोष्ट नाहीये, परंतु एवढ्या लांब लांबवरून टीम इकडे आणलेल्या आहेत सर, आणि आयोजकांनी प्रचंड मेहनत, अगदी ज्या टीम लांबून आलेल्या आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था, काही संघांची जेवणाची व्यवस्था, सोपी गोष्ट नाहीये ही। 3 गेंदे होने के बाद टोटल रन संख्या इस वक्त तो कुल मिलाकर पहुंच रही है 4 रन। जैसे कि सर आपने अभी भी बताया, एक शादी कर सकते इंसान, लेकिन इतना बड़ा क्रिकेट का टूर्नामेंट नहीं रख सकते। इस बार ये देखिए लॉफ्टेड स्ट्रोक, गेंद हवा में है, नीचे खिलाड़ी क्या आएंगे, और ये कैच छूटा वहां पर, कैच छूटा वहां पर। कैचेस विद मैचेस कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है। कैच छूटा, दिल टूटा, रन भी लूटा, एक का आगे बढ़ रहा स्कोर केवल 5 की योग पर। एक जबरदस्त सामना पाहायला मिळणार, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे। दूर दूर वरून टीम आल्या, परंतु पुणे जिल्ह्यातील 2 टीम फायनलला जाताना पाहायला मिळाल्या। शंभू 11 पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे, आणि दुसऱ्या बाजूला गोविंद युनायटेड उमरगा, म्हणजे शिरूर तालुक्याचा संघ आहे। एक गावाचा संघ आहे, एक तालुक्याचा संघ आहे, त्यांच्यामध्ये फायनल आहे। एकाला 2 आयकॉन आहेत, एकाला 3 आयकॉन आहेत, म्हणजे इकडे ते बॅलन्स केलेलं आहे। फुल टॉस, और ये देखिए फुल टॉस पर बल्लेबाज बन गए बॉस। व्हाट अ स्ट्रोक, बिल्कुल बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, बिल्कुल बल्लेबाज जैसे ही मौका मिला, मौके पे ये शानदार छक्का निकलता हुआ, इरादा पक्का, गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने मारा फ्लैट पावरफुल छक्का। इकडे फुल टॉस भेटला। प्रथमेशकडे एक वेगळी स्ट्रेंथ आहे, या खेळाडूकडे देखील एक अजब रसायन आहे, आणि या फुल टॉसला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी राहिले। आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर 1 और 1।
और एक बार मानना चाहते थे, गेंद बल्ले का इनसाइड एज लगा, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है, पप्पू तोड़कर वहां पर विकेट कीपर है। लगभग मेरे ख्याल से शायद पहले ओव्हर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। पहले ओव्हर की समाप्ती में स्कोर आहे केवळ 11 रन। पहिल्या षटकाचा इथे खेळ संपतोय। पहिल्या षटकामध्ये आक्रमक अशी सुरुवात आपण म्हणाल, कारण तब्बल 11 धावा इथे घेतले गेले। 11 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात खऱ्या, परंतु पाहायचंय या ठिकाणी येणाऱ्या 5 ओव्हर आहेत या मात्र खूप निर्णायक असणार आहेत। आज tenniscricket.in वर देखील ही स्पर्धा जवळपास 90,000 लोकांनी 2च मॅच झाल्या परंतु ती पाहिली सुद्धा, आणि एक महत्वाची मॅच बाकी, आणि मैदानात देखील पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये। केसीसी ट्रॉफी करकम पुन्हा एकदा चर्चेत येताना पाहायला मिळत आहेत। सर जो ये टूर्नामेंट सक्सेस हो रहा है तो सक्सेस के लिए बिल्कुल जो केसीसी की टीम का बिल्कुल वर्क है, ये इसी के वजह से एक सक्सेसफुल टूर्नामेंट यहाँ पर हो रहा है। अगर अक्सर ऐसा भी कहा जा सकता है, केसीसी के लिए एक मैं बात कहना चाहूंगा, मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद, मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद, टूर्नामेंट सफल होता है केसीसी की मेहनत करने के बाद। यस, कनकंबा देवीचा आशीर्वाद या आयोजकांना पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातील एक मानाची स्पर्धा या गावामध्ये भरवणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु आयोजकांनी या सगळ्या गोष्टी इकडे केलेल्या आहेत। अमरीश येतात ज्यांनी कालच्या रात्रीत लगातारच्या 4 विकेट घेतल्या होत्या, आणि इकडे जर पाहिलं अमरीश गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील कृष्णा गवळी आहेत एका बाजूला, धाराशिव तुळजापूरचे, म्हणजे आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला आपण तुळजापूरला जातो ना, त्याच तुळजापूरने महाराष्ट्राच्या आणि भारताच्या टेनिस क्रिकेटला एक नाव दिलंय, ते नाव आहे कृष्णा गवळी। आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोडच्या रूपामध्ये सध्या चर्चेत असणारा भारतातील अष्टपैलू खेळाडू, डावखुरी हाताचे खूप कमी अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतात, त्यातील एक प्रथमेश हे नाव आहे, परंतु अमरीश ही स्पर्धा गाजवताना पाहायला मिळत आहेत। यावेळेला समोर उडवलाय बॉल, भिरकावून दिला, सीमा रेषा पार, षटकार। थैंक यू डीजे। के बीचों बीच लेकर मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार, खणखणीत षटकार। इकडे कृष्णा गवळीने जणू काही साईला सांगितलंय खूप चांगलं चाललंय, आणि त्यांच्याच दिशेने बॉल मारलाय। या वेळेला पिचिंग चुकीची राहिली, लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळाली। व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत। सर, ज्या पद्धतीने या दोन्ही टीम आहे, किती रन पाहताय तुम्ही 6 ओव्हरच्या मॅच मध्ये? वैसे देखा जिस अंदाज की बैटिंग चल रही है सर, मेरे ख्याल से 70 या 80 रन होने चाहिए। जो फ्लो में बैटिंग चल रही है 70 या 80 रन होने चाहिए, और बिल्कुल ये जोड़ी इस वक्त विकेट पर टिकेगी, रनों की बरसात तो जरूर हो सकती है। प्रेक्षकांनाही तीच उत्कंठा आहे, एक चांगली मॅच, चांगली फायनल त्यांना पाहायची आहे। यावेळेला पुन्हा समोर खेळायला गेले, टायमिंग नाही झालंय, बॉल हवेत आहे, आणि तिकडे या स्पर्धेत कित्येक कॅच घेतले या खेळाडूने, नाव कुणाल खोंड आणि गाव पाबळ, आणखीन एक अफलातून जेल या ठिकाणी पकडतायत। कृष्णा गवळी आउट। और ये कृष्णा गवळी की विकेट यहाँ पर ली जा रही है। कृष्णा गवळी ने जिस तरह से यहाँ पर सामने जो छक्का लगाया था उसका जवाब लिया जा रहा है, और यहाँ पर फील्डिंग भी टीम चाहती है। ये फाइनल मैच है, हमें जीतना है, हमें लड़ना है, हमें संघर्ष करना है, और इसी के साथ ये आखिरकार बिल्कुल जो कि एनबी ट्रॉफी के जो आइकॉन खिलाड़ी है, इन्होंने बिल्कुल अपने टीम के लिए सफलता दिलाई है। मयूर मसाल वहां पर गेंदबाज है। न्यूमैन बैटिंग करने के लिए आएंगे, कृष्णा गवळी की जगह लेने के लिए विशाल मोरे को बैटिंग करने के लिए भेजा जा रहा है। विशाल येत आहेत, या टीमसाठी महत्त्वाची भूमिका निभावताना पाहायला मिळते। काही सिनियर्स आहेत, जितेन शेळके, विशाल, ही अशी नावं आहेत या टीममध्ये सिनियर म्हणून चांगली भूमिका निभावत आहेत। यंगस्टर खूप चांगले खेळतात या टीमचे, आणि म्हणून चर्चा सुरू आहे। दुसऱ्या बाजूला तालुका निहाय गटातून आता शिरूर चांगलंच चर्चेत आलेलं आहे। गेल्याही वर्षी येरळवाडी गाजवताना पाहायला मिळालंय, अलीकडच्या कालावधीमध्ये शिरूरची देखील चर्चा होते, आणि हा जो फॉर्मॅट आहे ना सर, तालुका निहाय गेल्या काही वर्षात प्रचंड यशस्वी झाला, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, सुरुवातीला रायगड पट्ट्यामध्ये हा अगदी खूप यशस्वी प्रयत्न झाला, आणि आता महाराष्ट्रभर व्यावसायिक क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट यांच्या मधला दुवा काय असेल तर तो तालुका निहाय क्रिकेट आहे। अमरीश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। विशाल मोरे यांच्यासाठी 18/1 ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु इकडे विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे। आणखीन एक विकेट। और बिल्कुल सर, अगर देखा जाए तो ये स्ट्रोक था बिल्कुल बढ़िया था, लेकिन गैप को नहीं ढूंढ पाए, इसीलिए बिल्कुल जहां पर फील्डर रखा जा रहा है, फील्डर पे बिल्कुल आसानी के साथ कैच पकड़ा है। जो फील्डिंग का जाल रखा था उस जाल में मछली फंस रही है। बल्लेबाज का विकेट, यानी कि ताबड़तोड़ दूसरी गेंदों पर दूसरा विकेट मिल रहा है।
18 धावांवर आणखीन एक विकेट आलेली आहे. बॅक टू बॅक आलेली विकेट गोलंदाजाला. हॅट्रिकची संधी ज्या गोलंदाजाने कालच्या रात्रीत हॅट्रिक घेतली, इकडे नुसती हॅट्रिक नाही डबल हॅट्रिक घेतली आहे. 4 विकेट लगातारच्या त्यांनी घेतल्यात. लगातार 4 विकेट लेने के बाद आदरणीय चरण सिंह जी राजपूत साहब का भी यहाँ पर आगमन हो रहा है. चरण सिंह राजपूत साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. तमाम क्रीडा रसिक इथं मॅच पाहत आहेत. तमाम क्रीडा रसिक मोबाईल मध्ये मॅच पाहत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं संयोजक म्हणजे केसीसी क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. नक्कीच आमचे समालोचक मित्र ईर्षाजी बागवान सर हे देखील सांगोल्यावरून इकडे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. सभेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी हॅट्रिकची संधी तर आहे, परंतु समोर अक्षय तावरे आहेत. महाराष्ट्रातील मॅच विनर आणि एक चांगले अष्टपैलू खेळाडू. मिस्टर प्रीमियर लीग म्हणून देखील त्यांनाही ओळखलं जात आहे. जोडीला प्रथमेश आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात अमरीश यादव यांनी. हो, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे सुरुवातीला रीड करणं थोडंसं अवघड जातं. आणखीन एक डॉट बॉल. इकडे थोडासा दबाव वाढवलाय सर. और निश्चित ही दबाव बनाया. बिल्कुल बल्लेबाज जिस तरह से एक के बाद एक विकेट जाने के बाद, और ये गेंद भी बिल्कुल अच्छी थी सर. भाग्यशाली मैं कहूंगा. बैट्समैन ने छेड़खानी करने की कोशिश कर रहे थे, नतीजा किस्मत वाले रहे. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो रहा है. फिर से अमरीश, बहुत ही लाजवाब गेंदबाजी. 18 धावांवर 2 विकेट आहेत. पुन्हा एकदा अमरीश यादव. यावेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. फिल्डर बऱ्याचशा दूरवरून आलेत. एक धाव घेतली गेली आहे. एकावरच थांबवलंय. फिल्डिंग हा सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे सर. ॲज अ तुम्ही खेळाडू म्हणून सुद्धा ही स्पर्धा खेळलेला आहात. बॅटिंग बॉलिंग तुम्हाला कदाचित मिळेल नाही मिळेल, परंतु फिल्डिंग मिळाली ना त्याच्यामध्ये देखील तुम्ही छाप सोडू शकता. सर वैसे देखा जाए तो पहले क्रिकेट में जब क्रिकेट चलता था पुराने जमाने में बैटिंग बॉलिंग पे मैचेस जीते जाते थे, लेकिन दुनिया में जॉन्टी रोड जब से क्रिकेट पे आए उन्होंने फील्डिंग का स्तर ऊंचा किया है. फील्डिंग भी आपका बिल्कुल इंपॉर्टेंट पार्ट है क्रिकेट में. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुमच्यासारख्या सिनियर समालोचकाकडून मात्र बऱ्याचशा टिप्स किंवा बऱ्याचशा काही किस्से हे देखील नक्कीच ऐकायला मिळत असतात. 19 धावा फलकावर आहेत. रिव्हर्स खेळायला गेले आणि इकडे फसले. अमरीश यादव यांना मात्र या स्पर्धेत आयकॉन म्हणून निवडलं का गेलं, त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. आयकॉनच आउट झालेत प्रथमेश राठोड. तो अभी भी विकेट जाने के बाद नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए जाएंगे अनिकेत ताकवणे. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये अनिकेत पहिल्या चेंडूवर 0वर बाद झाला होता, परंतु संघाची स्थिती तर बिघड आहे. संघाची स्थिती मात्र संकटात आहे आणि या संकटातून तो संघाला बाहेर काढणार का. परंतु गोलंदाजीला मयूरला पुन्हा बोलवलं गेलंय. मयूर येतो वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून दाबातील 3रे षटक टाकेल. बिल्कुल ये बिल्कुल अब स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा सन्मानाची आणि केसीसी गावची या मानाची स्पर्धा आपण इथं खेळवतोय. जबरदस्त मैच, फाइनल मैच, ग्रैंड फाइनल चलता बा. टूर्नामेंट पर कब्जा करने वाला मैच, टूर्नामेंट का चैंपियन कौन होगा ये जानने वाला मैच यहां पर चल रहा है. मयूर गेंदबाजी करने के लिए फिर से तैयार है, बॉलिंग करने के लिए. उस बार सीधे बात से उड़ाया वहां पर अक्षय तावरे ऑन फायर. बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर स्ट्रोक के इस बार सीधे बात से सीधा धमाकेदार स्ट्रोक, 6 रन छक्का मिलेगा. हार केलाय यंगर्ससाठी, बारामतीसाठी दोघे एका टीम मधून देखील खेळत आहेत. त्याच्यामुळे ही लढत देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. अक्षय तावरे ने पीछे हटकर बिल्कुल जगह बनाकर ये हवा में खेल बैठे. नीचे खिलाड़ी आ गए, वहां पर खिलाड़ी ठीक पॉइंट है, यानी कि बिल्कुल ये जैसे छक्का लगा दिया. आपने कहा कि ये हमेशा एक टीम में खेलते हैं, इनकी अच्छियां और इनकी कमियां मालूम है. और इसी बीच अक्षय तावरे पीछे जाकर रूम बनाकर खेलना चाहते थे, गलती कर बैठे. और निश्चित ही फिर से एक तेरी एक मेरी हिसाब बराबरी हो रहा है. थोडक्यात त्यांनी सांगितलं तुम्ही यंगर्सला खेळताय तर मी सुद्धा यंगर्सलाच खेळतोय. एका बॉलवर अक्षय सरस झाले, दुसऱ्या बॉलवर मयूर सरस होताना पाहायला मिळत आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर धक्का 4. पहा धावसंख्या ही अजूनही चिंतेची बाब नाहीये सर, कारण 25 रन आहेत. परंतु विकेट ही चिंतेची बाब आहे, कारण 4 विकेट आणि त्या सुद्धा महत्वाच्या विकेट आलेल्या आहेत. टीमचे 3 जे आयकॉन आहेत ना,
तिन्ही आयकॉन माघारी परतताना पाहायला मिळालेत. आता गावातील खेळाडूंना करावं लागणार आहे आणि विकास सुरवसे येताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ताकवणे आहेत, हे देखील या पारगाव टीमसाठी नक्कीच निर्णायक राहिलेले आहेत. अनिकेत ताकवणे यांनी मोटरसायकल गावासाठी जिंकली आहे, विकासने मोटरसायकल गावासाठी जिंकलेले याही अगोदर पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडे चांगली क्षमता आहे. आज त्यांना तो खेळ करावा लागणार आहे इकडे, परंतु मयूर मासाळ स्वतः सिद्ध करतायत. मयूर इस बार बहुत अच्छे अंदाज की गेंद टप्पा गिरने के बाद कांटा बदलती गेंद, घूमती गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. मैत्री साम्राज्य ग्रुपचं देखील मी इथं सहर्ष स्वागत करतोय. मैत्री साम्राज्य ग्रुपचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली 25 धावा इथं बनवल्या गेल्यात. या दरम्यान या षटकातील मयूरचा पुढचा चेंडू टाकतोय. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, पंच मारलाय, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक असेल. दरम्यान तिथं 2 धावा घेण्याची संधी येते. पाहूया तिसरीचा प्रयत्न होतोय का. हा ना आखिरकार ना हुआ. बिल्कुल 2 मिलेंगे और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता बा. इन दोनों के साथ 27 रन, 27 रन. ये बिल्कुल बड़ा मैच, बड़ी मैच यहाँ पर चल रही है. फिर से इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए. ओ इस बार नीचे झुककर मारना चाहते हैं लेकिन नीचे आ गए खिलाड़ी. व्हाट अ कैच, एक्सलेंट कैच, ब्यूटीफुल कैच, वंडरफुल कैच वहां पर पकड़ा जा रहा है. कैचेस विन मैचेस कहते हैं ऐसे कैच होने के बाद. काहीतरी वेगळे करायला गेले विकास तिकडे, परंतु ते सक्सेस नाही झाले. फटका खेळला खरा, परंतु तिकडे फिल्डर होते. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तेच विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. कुणाला तरी आता फक्त मोठे फटके नाही मारून होणार, वेळ मिळाल्यावर ते मारावे लागतील, परंतु सिंगल डबल्सने मॅच सुरू करावी लागेल. हे देखील पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळते, कारण 27 वर पवार सर 5वी विकेट आली है. यानी कि इसका मतलब आधी पारी यहाँ पर समाप्त हो रही है. आधी पारी बची हुई है, लेकिन अब बल्लेबाजों को यहाँ पर जिम्मेदारी से खेलना होगा. बल्लेबाज इस वक्त एक के बाद एक विकेट खराब स्ट्रोक कर गंवा रहे हैं, इसलिए बिल्कुल इस वक्त स्कोर तो ज्यादा है लेकिन रन यहाँ पर बिल्कुल विकेट ज्यादा गिर रहे हैं. अब इस ओवर की आखिरी गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए मयूर मासाळ. तारीफ करूंगी, एनबी ट्रॉफी में मुझे क्यों ब्रांड एम्बेसडर बनाया गया, ये दिखा रहे अपने खेल की प्रतिभा, दिखा रहे अपने खेल का टैलेंट, दिखा रहे वो है गेंदबाज मिस्टर मयूर मासाळ. रिवर्स खेलने की कोशिश, वही स्ट्रोक बार बार. ये बल्लेबाज आ रहे हैं, प्रथमेश ने रिवर्स खेला, उनका विकेट चला गया. अभी भी एक बल्लेबाज आए थे, वो भी रिवर्स खेलने की कोशिश, उनका भी विकेट जा रहा था. ये बैट्समैन मैं नसीबान कहूंगा वहां पर. नॉर्मली डावखुऱ्या हाताच्या बॅटरच्या विरुद्ध उजव्या हाताचा बॅटर हा रिव्हर्सचा प्रयत्न करत असतो आणि त्यातल्या त्यात जर का थोडासा लांब गेला सर्कलच्या तर तिकडे कॅचची शक्यता नाहीये, तिकडे फिल्डिंग प्लेसमेंट ठेवू शकत नाही शाळा असल्या कारणाने. त्याच्यामुळे बऱ्याच खेळाडूंनी हे प्रयत्न केले, परंतु खूप कमी खेळाडू असे होते जे रिव्हर्ससाठी यशस्वी होताना पाहायला मिळाले. हे प्लॅनिंग आहे एकमेकांच्या विरुद्धचं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावर आहे. 5 विकेट माघारी परतताना पाहायला मिळालेले आहेत. आणि आता 4थं षटक. निलेश शिंगवले जातेगावचे स्टार खेळाडू, शिरूर तालुक्यातील एक प्रमुख खेळाडू आहेत. निलेश शिंगवले आणि कुणाल खोंड ही जोडी आहे आणि ही जोडी याही स्पर्धेमध्ये चांगलीच गाजली. एकाने बॉलिंगमध्ये एकाने बॅटिंगमध्ये प्रभावित केलंय. परंतु पाहूयात, मॅच ऑन आहे. आता अनिकेतचा रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ बॅटने देखील धावा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो. पाहूया, दबाव आहे, विकेट जात आहेत, परंतु त्याच्यासाठी मात्र तुम्हाला कुठेतरी मॅच सुरू ठेवावी लागेल. 4थी ओव्हर सुरू आहे. 27 वर धावसंख्या. निलेश शिंगवले यावेळेला स्ट्रोक खेळला, बॉल मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फेकून देण्यात यशस्वी राहिले, जिकडे 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली. सर तो इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन. ये जो अभी का स्ट्रोक खेला था सुरक्षित शॉट कहूंगा, वहां पर ज्यादा खतरा नहीं, क्योंकि 2 रन के निकले जोन में फील्डर भी ज्यादा नहीं रखे जाते वहां पर. और जैसे ही पैरों के पास आई फ्लिक स्ट्रोक खेला, 2 रन के लिए 29 रन इस वक्त स्कोर है. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. या स्पर्धेची कहाणी आणि या स्पर्धे या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा आनंद, मैदान पाहिल्यानंतरच एक वेगळा आनंद, वेगळ्या दुनियेत आपण जातो. अशा प्रकारचे मैदान अतिशय सुंदर पाहायला मिळतं. यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंट खाली होता आणि तिकडे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका जातोय सीमा रेषा पार.
थोड़ी सी स्लोअर बन गई थी, बैकफुट पर जाने के लिए बल्लेबाज के लिए पर्याप्त समय था, बैकफुट पर चले गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई और बिल्कुल पंच मारा और ये पंच पर मिल रहे 4 रन. जागा दिली या ठिकाणी त्यांना अखुटप्याचा बॉल होता आणि थोडासा वळणाराही होता आणि चांगल्या पद्धतीने अनिकेत यांनी तो खेळला. हो हो, आता फॉलो केलं त्यांना. आता चेंडूच्या लाईन मध्येच नाही गेले, फक्त बॅट फिरवली आहे शंकर सर. मागील बॉल जसा मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचाच फायदा या ठिकाणी बॅटरला फॉलो केलं निलेश शिंगवले यांनी. बिल्कुल निलेश शिंगवले ने पिछले बॉल पर जो गलती की थी उसे तुरंत सुधारा. वहां पर मागच्या चेंडूवर मी जी चूक केली थी ती सुधारणा मात्र पुढच्या चेंडूवर केली गेली. निलेश शिंगवले कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या 33 आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये फायनल मॅच. हा बॉल पुढे केला होता, केला पुढे आणि पाठवला स्टेजच्या मागे. बॉल हवाई सफरीसाठी मात्र सीमारेषेच्या पलीकडे 6. देखिए बीचों बीच निकल कमाल की अंदाज का दे थंबाल सुपर से ऊपर स्ट्रोक 6 रन छक्का. वाह, थोडासा दबाव हटवला इकडे. हो, पुन्हा लाईन मध्ये नाहीये. एक मोठा फटका येतोय, त्यानंतर लाईन मधून चुकतायत आणि इकडे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. चला, बॅटर कडून मात्र घेतला गेला हा रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बॉलला टर्न चांगल्या पद्धतीने डावखुरी हाताच्या संपूर्ण स्पर्धेत निलेश शिंगवले यांनी बॉलिंग आहे ना, त्यातल्या त्या डावखुरी हाताच्या बॅटरला जास्त अडचणीत आणलंय. निश्चितच या ठिकाणी कौतुक असेल स्पर्धा आयोजकांचं, कारण स्पर्धा ही सोलापूर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. आणि इथं तिसरे पंच म्हणतायत वाइड बॉल कहा जा रहा है. चलिए वाइड बॉल का डिसीजन दिया जा रहा है. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते धावा बनल्यात या ओव्हरमध्ये. जसा थोडासा दबाव विकेट गेल्याचा होता तो हटवलाय. अनिकेत ताकवणे ॲज अ आयकॉन म्हणून, आयडॉल म्हणून अलीकडे चर्चेतील नाव आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये चर्चेत आहे. परंतु तुम्हाला दररोज सिद्ध करायचंय. तुमच्या कालच्या 50 आज मॅच जिंकून देतील का? नाही. तुम्हाला आज सुद्धा चांगलं खेळावंच लागणार आहे. मागील मॅच मधील चांगला परफॉर्मन्स या मॅच मध्ये मॅच नाही जिंकून देणार. तुम्हाला चांगले खेळावं लागेल. प्रेक्षकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा जमिनीलगत स्ट्रोक मात्र मिडविकेटच्या दिशेने गेलाय. खरा तिकडे एक धाव मिळेल आणि बघता बघता या ठिकाणी आपण पाहू शकता 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर शंभू 11 पारगाव टीमची धावसंख्या 10 पेक्षा किंचित वर सरासरी सर आहे. 41 झालेले आहेत. टोटल स्कोर इस वक्त 4 ओवरों की समाप्ति में स्कोर है 41 रन. अगर टूर्नामेंट की बात करना चाहेंगे, टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक का जो बम्पर प्राइज दिया जा रहा है रुपए 3 लाख रुपए का इनाम और ये चषक दिया जा रहा है माननीय तथा आदरणीय दिलीप बापू धोत्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बिल्कुल राज्य नेते, धोत्रे उद्योग समूह की ओर से ये बिल्कुल ये इनाम दिया जाता था पहले क्रमांक के लिए. उनके साथ में आदिनाथ मालक देशमुख संपल संगठन के बिल्कुल जिला अध्यक्ष, ये दोनों की ओर से 3 लाख रुपए का पहला इनाम टूर्नामेंट के लिए है. सेकेंड प्राइज की अगर बात करना चाहेंगे 1,50,000 दिए जा रहे टूर्नामेंट के लिए. करकम गांव के प्रथम नागरिक एडवोकेट शरद चंद्र जी पांडरे, विवेक नाना सिंगटे और उन्मेष रामलिंग थिटे पुलिस निरीक्षक, ये तीनों ने दूसरे क्रमांक का प्राइज टूर्नामेंट के लिए दिया है. जबरदस्त मैच चलता हुआ, जबरदस्त टूर्नामेंट चलता हुआ, हाई वोल्टेज ड्रामा मैदान में चल रहा है. देखना नए गेंदबाजी करने के लिए 5वीं ओवर लेकर कप्तान किसे बुलाएंगे देखना पड़ेगा वहां पर. शुभम शेड़गे, इसके बाद तीसरे क्रमांक का जो प्राइज दिया जा रहा है रुपए 75,000 रुपए माननीय तथा आदरणीय प्रशांत जी गिड्डे, सोलापुर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सोलापुर जिला अध्यक्ष. ओहो, बहुत अच्छी गिनती शुभम शेड़गे. वैसे देखा जाए तो सर ये दोनों ही खिलाड़ी पुणे में बहुत बार आमने सामने आ चुके हैं. पुणे में ये बिल्कुल हमेशा इनके दोनों के बीच में मैचेस बहुत सारे होते हैं. योगायोगाने दोघांच्याही गावाच्या मध्ये फक्त नदी आहे. तिकडे रांजणगाव सांडस आहे आणि इकडे पारगाव आहे. ये देखिए बिल्कुल, ये देखिए शुभम की क्वालिटी बॉलिंग यहां पर देखने मिल रही है.
बैट्समैन को पैरों को रीड कर रहे हैं, गेंद को थोड़ा सा आगे खींच रहे हैं और बिल्कुल गेंदों को टर्न भी कर रहे हैं। बिल्कुल बहुत ही शानदार, नपीतुली, अनुशासन भरी, कंजूस भरी, कसी भी गेंदबाजी चल रही है। ये फुल टॉस आ रही है, देखिए फुल टॉस भी विकेट मिल गई वहां पर। फुल टॉस पर लॉस हो गया बल्लेबाज का, बल्लेबाज ने अपना विकेट खोया है। यस, गती कमी होती, हा बॉल फुलटॉस जरूर होता, गती कमी होती, त्याचा अंदाज नाही आला इकडे आणि एक मोठी विकेट शुभम मात्र या ठिकाणी घेऊन जाताना पाहिला मी. सर ही मॅच जबरदस्त होणार आहे. एका ओव्हरनंतर बदलते, कधी पारगावला जाते, कधी शिरूरला जाते. ऐसा ही मैच अगर चलेगा तो बिल्कुल पब्लिक को भी मैच देखने के लिए मजा आएगा. और ये हम तीसरे क्रमांक की जो बात कर रहे थे, महेंद्र भाऊ शिंदे, माजी ग्राम पंचायत सदस्य, रॉयल बाजार आमटी, पेनेक्स मसाला मुन्नीम, ये तीनों ने दिए हैं बिल्कुल तीसरे क्रमांक का इनाम. और चौथे क्रमांक के लिए 41,000 रुपीज श्री अभिषेक पुरमंत, युवा नेते चिरंजीव आर्य, चिरंजीव शौर्य, इनके जन्मदिन के मौके पर ये बिल्कुल 41,000 रुपये दिए जा रहे हैं. आणि 21,000चे मला वाटतं 4 पारितोषिक दिले गेलेत, ज्याच्यामध्ये आपण बाळू अण्णा बेबारे, त्याचबरोबर माननीय फिरोजजी कोरबू, मामासाहेब पांढरे आणि केसीसी क्रिकेट क्लब यांच्या वतीने हे पुरस्कार दिले गेले आहेत. तो इस बार यहाँ पर मैं तारीफ करना चाहूंगा बिल्कुल शुभम शेड़गी की. शुभम कमाल है, शुभम दे धमाल है, लाजवाब है, एक्सलेंट बॉलिंग का वर्क वहां पर देखने मिल रहा है. अतिशय जबरदस्त टिच्चून मारा, भेदक मारा, दहक मारा करतोय आणि फलंदाजाला मात्र जखडून ठेवलं गेलं या षटकामध्ये. पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू घेऊन बॉलिंग करतोय, गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नए बैट्समैन बैटिंग करने के लिए आए हैं. शॉट फिर गेंदी बल्ले के बीचों बीच लेकर उड़ा, फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल लगा, ह्यूज स्ट्रोक निकलता बा, वाघाची धार, फोर लाईफ फार, खणखणीत दणदणीत पावरफुल षटकार. जबरदस्त आडवा तडाखा, या तडाख्याची आवश्यकता होती बॅटिंग संघाला. जबरदस्त फटका, बेगना फटका मारला गेलाय. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा उंच मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातो. पाहूया क्षेत्ररक्षक कुणाल खोन चेंडूवर येतील. इथं मात्र झेल सुटतोय, झेल देखील सुटतो आणि 2 धावा देखील इथं जातील. या 2 धाबेनिशी संघाची वाढती धावसंख्या पुढे जाते. 49 धावा, 49 रन. पहले 3 गेंदों पर गेंदबाज का राज चला, लेकिन आगे की दो गेंदों पर बल्लेबाज का राज चल रहा है. अभी भी जहां तक इस ओव्हर की आखरी गेंद, या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो शुभम शेळगे. यास मात्र पुन्हा आकाशात उंच फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, होईल का झेल, आणि आरामात झेल टिपली गेली तिथे. मला वाटतं रणजित फराटे क्षेत्ररक्षक होता आणि अगदी आरामात सोपी झेल तिथे टिपलं गेलंय. 5 ओव्हरमध्ये 49 आणि 7वी विकेट देखील आली आहेत. आम्ही आभारी आहोत ज्यांचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेले आहे. दिलीप काका व्यवहारे, प्रगतशील बागायतदार असतील, त्याचबरोबर अमोलदादा शेळके असतील, अभिछाया प्रतिष्ठान, रघुनाथ जाधव साहेब सेवानिवृत्त, DYSP, संतोषजी धोत्रे साहेब ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबरीने अभिजित भैया कवडे साहेब सरपंच वार्डे, त्याचबरोबरीने आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून तानाजी काशीद साहेब, जयवंत पेट्रोल पंप, राजू देशमुख साहेब, राज मोबाईल शॉपी, आकाश भैया शिंदे, सिद्धार्थ वीट उद्योग, त्याचबरोबर राजाभाऊ शिंदे, RPI शहर अध्यक्ष, बंडू वंजारी साहेब, दास टिंबक सप्लायर्स, त्याचबरोबर सचिनजी दुधाळ साहेब, राजमाता अर्थ मूवर्स, गणेश शिंदे साहेब अरणकर, त्याचबरोबरीने आम्ही आभारी आहोत दत्ता वापळकर साहेब, मुक्ताई वडापाव, विठ्ठल राजपूत साहेब, विठ्ठल बीट सप्लायर्स, त्याचबरोबर विशाल देशमुख साहेब, मंगलमूर्ती अर्थ मूवर्स, महेश देशमुख साहेब सिव्हिल इंजिनियर, सुनील चंद्रकांत शहा मोडनीम सराफ व्यापारी, अमोल यादव साहेब उद्योजक माळशिरज, संतोषजी वाघमोडे उद्योजक माळशिरज. इतर मान्यवरांकडे देखील आपण थोड्या वेळात पुन्हा एकदा येऊयात, जाऊयात मॅचच्या दिशेने. 1 ओव्हर आता बाकी आहे. शेवटच्या षटक 49 झाल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये किती येणार याची चर्चा आहे. सागर ताकवणे आणि क्षितिज दिवेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटची ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी युवा सितारा शिरूर तालुक्यातील वाडा गावचा ओम माळी.
बॉलला गरगर गरगर वळवलंय या खेळाडूने सुद्धा, परंतु समोर पाहायचं आहे सागर, हे सुद्धा मग हाफ पिच क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव आहे. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवलाय, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहिला मिळेल आणि पहिल्याच बॉलवर इकडे विकेट देखील येते. आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून अशोक जाधव साहेब, ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर प्रदीप देशमुख साहेब, विठ्ठल हॉस्पिटल, नामदेवजी चेडे साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य, इम्रानजी बागवान, IMB फ्रूट कंपनी, गणेशजी गुंड साहेब, AC रोड लाईन्स, त्याचबरोबर आम्ही आभारी आहोत दीपक जाधव साहेब, सिद्धनाथ ज्वेलर्स, विकासजी शिंदे, जयवर्धन कंस्ट्रक्शन, त्याचबरोबर समाधान शेळके, सद्गुरू डेअरी, राजाभाऊ दायगुडे, प्रगतशील बागायतदार, संजयजी गायकवाड, मनसे अध्यक्ष, शंकर सरोदे साहेब, राजरत्न वीट उद्योग, योगेशजी व्यवहारे, अविराज पॉलिमार्स शेततळे कागद, त्याचबरोबरीने सुधीर जगताप अर्थमूव्हर्स, संदीपजी गोरके, शंभूराजे रोड लाईन्स. तर बाकी मान्यवरांकडे पुन्हा एकदा आपण येणार आहोत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जितेन शेळके मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ये जितेन शेळके टीम के कप्तान है सर. अब कप्तान पर जिम्मेदारी है बिल्कुल रन बनाने की. बिल्कुल मेरे ख्याल से जहां तक कि वो स्कोर की बात करना चाहेंगे, लगभग 49 रन बने, आखिरी ओवर चल रहा है. यस, जितेन शेळके अगदी हाफ पिच क्रीडा प्रकारात 4 व्हीलर कार सुद्धा जिंकले या खेळाडूने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. ओहो, बॉल फिरवलाय, टप्पा पडल्यानंतर गरकन वळवलाय आणि इकडे विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपातील विकेट आली आहे. आम्ही आभारी आहोत अजय पाटील साहेब, बालाजी कृषी केंद्र. आम्ही आभारी आहोत डॉक्टर सचिनजी लवटे साहेब, जान्हवी क्लिनिक, धनाजी भांगिरे साहेब, यशराज ऑटोमोवर्स, त्याचबरोबरीने दिलीप मगदूम साहेब, पार्श दालमिल, नीरज वंजारी साहेब, देवांशी परमिट रूम, बापकर परमिट रूम, अरुणजी माळी, हॉटेल विश्वराज परमिट रूम. धावसंख्या 49 आहे. त्याचबरोबरीने यस, प्रशांतजी खारे, श्रियांश मसाला दूध, अतुलजी अभंगराव सर यांचे देखील आम्ही आभारी आहोत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. इस वक्त टोटल सर 9 विकेट गिर चुके हैं. आखिरी जोड़ी है, 9 विकेट का पतन हो चुका है. बिल्कुल 9 विकेट के बाद बिल्कुल केवल 49 रन. पाहूयात 9वी विकेट ऑल आउट होणार का, परंतु तुमच्याकडे बॉल बाकी आहेत, खेळावं लागेल क्षितिज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय, फिल्डर बऱ्याचशा दूरवरून त्या ठिकाणी आलेत, चांगले एफर्ट दाखवलेत. रणजित फराटे एक जबरदस्त क्षेत्ररक्षक देखील आहेत आणि तिकडे 2 धावा घेतल्या, 50 पार केली या धावसंख्येने. कुठेतरी पुन्हा एकदा तेच म्हणेल, 61 ची धावसंख्या, चांगली फाईट होऊ शकते. शंकर पवार सर, ओम माळी, युवा फिरकी बड्डू समोर, सिक्सर किंग क्षितिज. हो, यावेळेला जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू तिकडे करण्याचा प्रयत्न आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लेग बायच्या स्वरूपातील धाव तिकडे कळवली जाते. 52 धावा धाव फलकावर, 2 बॉल बाकी आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पवार सर. तो आखिरी जोड़ी है. बिल्कुल मैंने ख्याल से गेंदे कुछ तो बिल्कुल बची है, केवल 2 गेंदों का खेल बचा हुआ है. बैटिंग टीम के लिए 2 गेंदों का खेल बचा हुआ, लेकिन ओम माली उंगलियों के जादूगर, उंगलियों में बिल्कुल बार बार गेंदों को टर्न करके बल्लेबाज को परेशान करने वाले गेंदबाज, इन्होंने इस टूर्नामेंट में काफी जबरदस्त अंदाज की गेंदबाजी की है. ओम माळी, युवा फिरकी बड्डू. हो, याही वेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर फिरला आणि तोपर्यंत मात्र एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचते. ओ, धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केलाय, जिकडे एक तिकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. किशोर म्हणतायत आपल्याला, आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूयात आणि कदाचित क्षितिज येणं गरजेचं कदाचित होतं, परंतु आता स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत किशोर. 54, जर षटकार आला तर 60 देखील होतील. तो अनुमानित स्कोर 60 है सर का. देखेंगे क्या करते हैं इस गेंद पर. देखना इस गेंद पर इक्का दुक्का तिक्का चौका छक्का, रन मिलेगा, विकेट मिलेगा. ओम माळी. ओ, इकडे बॅटच्या पट्ट्यात बॉल आलेला नाहीये. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. याच बाईकच्या स्वरूपातील रन कळवली जाते. धावसंख्या गेली आहे 55 वर. विजयासाठी पाहिजे 56 धावा. यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बिमरसाठी.
फायनलला जिंकण्यासाठी 56ची आवश्यकता असणार आहे. गोविंद युनायटेड उमरगा शिरूर या टीमला शंभू 11 पारगाव टीमच्या विरुद्ध. आपण पाहतोय केसीसी ट्रॉफी आणि फायनल मॅच. काही मान्यवर काही आमचे जे या स्पर्धेसाठी सहकार्य आहेत त्यांची नावं बाकी आहेत, त्यांच्याकडे जाऊयात पुन्हा एकदा. पवार सर थोडा वेळ घेतो. रामभाऊ सलगर साहेब अहिल्या फाउंडेशन अध्यक्ष, त्याचबरोबर पैलवान मंगेशजी मोरे साहेब असतील, हनुमंतजी बाबर साहेब असतील, अमोलजी दांडेकर साहेब, त्याचबरोबर शशिकांतजी बाळवणकर साहेब असतील, अविनाशजी दुधाने, संजय पाटील सांगवी, प्रगतशील बागायतदार, अजितसिंग देशमुख साहेब, कनकंबा एंटरप्राइजेस, त्याचबरोबर सुभाषजी राजपूत, श्रद्धा गारमेंट्स, अन्सार काझी, शिवतेज इलेक्ट्रिक अँड CCTV, त्याचबरोबरीने डॉक्टर प्रशांत कुमार मोरे चंद्रभागा हॉस्पिटल, तुषारजी शिंगटे, त्याचबरोबर नाजुद्दीन बागवान, SFC फ्रूट सप्लायर्स, त्याचबरोबर भीमराव काटकर साहेब, आनंद देशमुख साहेब, डॉक्टर सूरज दांडेकर, सूरज क्लिनिक, शशिकांतजी चौगुले, रोहित कंस्ट्रक्शन, विजय अंकुश धोत्रे, पूजा कंस्ट्रक्शन, महेश रमेश धोत्रे, प्रसाद कंस्ट्रक्शन, मनोज श्रीमंत पवार, अविनाश कंस्ट्रक्शन आणि त्याचबरोबर आम्ही आभारी असणार आहोत. यस, दीपकजी डोबळे साहेब, संकेतजी क्षीरसागर कनकम हार्वेस्टर, त्याचबरोबर डॉक्टर शंकर माळी, विकासजी काटवटे कनकंबा हार्वेस्टर, भाऊसाहेब नरसाळे, शिवाजी शेटे कनकंबा हार्वेस्टर, राजू निकम साहेब, सुरेश कुमार सैनी, वैभव गोडसे साहेब, मेत्रे बंधू, SS कलेक्शन, विष्णू देशमुख साहेब कनकंबा परमिट रूम, फिरोज कोरवू बळीराजा कृषी केंद्र, संतोष बुवड, संतोष मेडिकल, गणेश ढोबळे, त्याचबरोबर रमेश गुरसाळकर, अशोकजी शिंगटे युवा नेते, किरणजी चौधरी, किसनजी देशमुख, पैलवान सतीश माळी आणि महादेव घाटुळे, या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. धन्यवाद सर. निश्चितच स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा अभिमानाची आणि स्पर्धा निश्चितच मानाची. करकम क्रिकेट क्लब करकम आयोजित सोलापूर जिल्ह्यातील मानाची बिग ब्लास्ट आपण पाहतोय KCC चषकाचा. स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं तब्बल पारितोषिक दिले गेले 3 लाख रुपये व चषक माननीय श्री दिलीपजी बापू धोत्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य नेते तथा धोत्रे उद्योग समूहाचे चेअरमन, आदिनाथ मालक देशमुख सोलापूर जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष, या दोघांच्या वतीने पहिल्या क्रमांकाचे तब्बल 3 लाख रुपये दिले गेले आहेत. द्वितीय पारितोषिक आपण पाहतो स्पर्धेला 1,50,000 रुपये व चषक करकम गावचे प्रथम नागरिक ॲडव्होकेट शरदचंद्रजी पांढरे साहेबांकडून, त्याचबरोबर विवेक नाना शिंगटे उपसरपंच करकम ग्रामपंचायत, उमेश रामलिंग थिटे पोलीस निरीक्षक नवी मुंबई, कैलासवासी रामलिंग थिटे यांच्या स्मरणात दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तिघांनी मिळून दिलं 1.5 लाख रुपये. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो 75,000 रुपये माननीय तथा आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी गिड्डे साहेब, त्याचबरोबर महेंद्र भाऊ शिंदे ग्रामपंचायत सदस्य, रॉयल बाजार आमटी फिनिक्स मसाला मुन्नीम, रॉयल फूड्स गुजरे एजन्सी करकम यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 75,000 रुपये स्पर्धेला दिले गेले. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 41,000 रुपये व चषक माननीय श्री युवा नेते अभिषेक पूर्वत, चिरंजीव आर्य, चिरंजीव शौर्य यांच्या वाढदिवसानिमित्त हा पुरस्कार दिला गेलाय. त्याचबरोबर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये चषक श्री बाळूअण्णा बेबारे ग्रामपंचायत सदस्य, 6व्या क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये व चषक श्री फिरोज कुरबू कैलासवासी पैलवान मौला कुरबू यांच्या स्मरणार्थ माननीय फिरोज प्लंबिंग अँड सॅनिटरी वेअर यांच्या वतीने दिले गेले. 7व्या क्रमांकाचं आपण पारितोषिक जर पाहिलं तब्बल 21,000 रुपये व चषक श्री मामासाहेब पांढरे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज उद्योजक नातेपुते यांच्या वतीने. आणि स्पर्धेला आपण पाहतोय 8व्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 21,000 रुपये KCC क्रिकेट क्लबच्या वतीने दिलं जाताना पाहतोय. वैयक्तिक पारितोषिकामध्ये मॅन ऑफ द सीरीजसाठी तब्बल 7,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि बेस्ट बैट्समैन टूर्नामेंट की रन मशीन जिसके लिए 5,000 रुपए, टूर्नामेंट का आग का गोला जिसके लिए 5,000 रुपए, सोमनाथ राजपूत मुंबई पुलिस स्मार्ट वॉच इस टूर्नामेंट के लिए दिए जा रहे हैं. और ये बेहतरीन लाजवाब जबरदस्त टूर्नामेंट जो चल रही है रामभाऊ जोशी हाई स्कूल का करकम के मैदान में. चरणराज राजपूत साहेब स्मार्ट वॉच यांच्याकडून दिले गेले. इथं निश्चितच आपण पाहतोय टोटल मला वाटतं 56 धावा. अब तक 56 रन चाहिए मैच जीतने के लिए. दूसरी पारी की शुरुआत हो रही है. पुणे डिस्ट्रिक्ट के बहुत ही नामचीन खिलाड़ी हैं जिनका नाम है कुणाल खोंड, और एक तरफ बिल्कुल पूरे रग्बी में इन्होंने जाकर मेरे ख्याल से अंतरराष्ट्रीय रग्बी प्लेयर तथा क्रिकेट के एक जबरदस्त खिलाड़ी मिस्टर पप्पू तोड़कर.
अगदीच खरं आहे. या ठिकाणी एक जबरदस्त खेळाडू टेनिस क्रिकेट पुणेमधून एक तुफान म्हटलं तर पप्पू तोडकर यांना वावगं ठरणार नाहीये. एक मोठा ब्रँड हा खेळाडू, म्हणजे या खेळाडूचं नाव नसून हा ब्रँड आहे. तर 56 धावाचं लक्ष, त्याचा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय. फायनलचा लढा KCC चषक 2025चा भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. तर 3 लाखाचं पारितोषिक या ठिकाणी. अंतिम लढा, अंतिम डाव. पहिला चेंडू या ठिकाणी पप्पू तोडकरच्या बॅट मधून चेंडू फोड, बॅट तोड, फटका, स्क्वेअर लेग पार, कडक प्रहार, KCC चषक चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना आपले इरादे स्पष्ट केले त्या ठिकाणी पप्पू तोडकरने. राज सर, या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे आणि विशेष म्हणजे पॉवर प्लेला तुटून पडतात. लक्ष जर पाहिलं तर 56 धावांचं आहे, परंतु सुरुवात चौकाराने केली आहे. अगदीच खरं. या ठिकाणी लो फुलटा चेंडू मिळाला आणि असा मग स्कोरिंग बॉल, स्कोरिंग चेंडू सोडणाऱ्यापैकी हा खेळाडू नक्कीच नाही. क्षितिज हा थोडासा दिशाहीन असेल का, तर मला वाटतं शफल झाल्याचा फायदा गोलंदाजाला मिळालाय. ऑफस्टिकच्या पुढं त्या ठिकाणी काहीसा आलेला हा खेळाडू आणि चेंडू निश्चित आवाक्यात आहे. फलंदाजाच्या रीच मध्ये चेंडू आहे असा पंचाचा निर्वाळा. पंच स्वप्नील इंगळे, गुड डिसिजन. परत एकदा फुल टॉस, फुल टॉल परत वसूल केला. इथं पप्पू तोडकरच्या बॅटिंगला मात्र अजिबात जोड नाही. स्क्वेअर लेगच्या वरून तुफानी हल्ला, पप्पू तोडकर का बल्ला. पप्पू तोडकर इनफॉर्म बॅटर आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांची या ठिकाणी. या फायनल मॅच मध्ये तुटून पडायला सुरुवात केली आहे. तोडफोड पप्पू तोडकर यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. धावसंख्येत बदल होतोय. टोटल 10, जिंकायचं लक्ष 55. सुरुवात उत्तम द्यायचा प्रयत्न या ठिकाणी. आहा, इनसाइड आउट, व्हाट अ शॉट. 38 सर्कलवर बाकीचे सगळे खेळाडू आहे आणि मग मात्र या चेंडूला आपण बाहेर धावू शकतो, हा पक्का विचार. आणि मग मात्र घेतला चेंडूचा समाचार, निश्चित कमवलाय चौकार. ये पप्पू तोड़कर जिस अंदाज की बैटिंग कर रहे हैं, बिल्कुल जल्द ही उन्हें मैच खत्म करना है. बिल्कुल जल्दबाजी की बैटिंग चल रही है, आक्रामक अंदाज की तेवर, बिल्कुल तूफानी अंदाज की बैटिंग चल रही है इस वक्त बैट्समैन पप्पू तोड़कर की. जितनी तारीफ करना चाहेंगे इनकी बैटिंग देखकर वीरेंद्र सहवाग आक्रामक खिलाड़ी की याद यहाँ पर ताजा हो रही है. अगदीच खरं आहे SP सर. आणि आपण पाहिलं असेल पहिले तिन्ही चेंडू त्यावरती भरपूर प्रहार करायचा प्रयत्न केलाय. भलेही या ठिकाणी मीडियम लेवलचं लक्ष आहे 56 धावाचं, तरी सुद्धा पॉवर प्लेचा भरपूर फायदा घ्यायचा आहे हा निश्चय आहे. इथं गोलंदाजाच्या वरून खेळायचा प्रयत्न केला आणि निश्चित गॅप मधून गेला. अक्षय तावरे दूर राहिला. अक्षय तावरे लॉंग ऑन होऊन मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु पप्पू तोडकर पुन्हा एकदा बॅट तोड, चेंडू फोड, कडक प्रहार, चौकार. काय जबरदस्त सुरुवात केली पप्पू तोडकर यांनी. षटकार चौकाराची आतषबाजी. गतवर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये मोटरसायकल जिंकली होती याच खेळाडूने आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यस, जुन्या आठवणी या ठिकाणी ताज्या होत आहेत. रेश्मा मयेकर मॅडम सुद्धा तिथं होत्या. क्या बात आहे. चला तर पुढचा चेंडू. ओ स्वीप, मात्र यावेळेस चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. आता मात्र मला वाटतं नजर लग गई, तारीफ की नजर लग गई. यस, तर टोटल स्कोर या ठिकाणी 18-1 गडी बाद. धक्का मात्र या ठिकाणी पाहिला. निश्चित सुरुवात चांगली झाली होती. SP सर, चंदू सर, सुरुवात भरपूर चांगली झाली होती. सुरुवातीच्या चेंडूंवरती धावा भरपूर आल्या होत्या, चौकार षटकार लागले होते. तुम्ही या ठिकाणी जे आहे ते नक्की या चेंडूला अजून संयमाने खेळू शकले असते. 18 धावा धावफलकावरती आल्या होता. जशी या ठिकाणी सुरुवात करायची होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त या ठिकाणी चांगली सुरुवात झाली होती. तर काय या ठिकाणी थोडासा अति आक्रमण नडलंय. त्यांचा स्वाभाविक खेळच असा आहे. अशाच प्रकारे ते खेळतात, तोडफोड करतात, परंतु
एक गोष्ट झाली आहे, त्यांनी मॅच बऱ्यापैकी खुली केली आहे. 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात म्हणजे एक चांगली स्टार्ट झाली आहे. परंतु एक गोष्ट ही पारगावच्या बाजूने सुद्धा गेली आहे, ते म्हणजे महत्त्वाचे फलंदाज पप्पू तोडकर आऊट झालेत. म्हणजे क्रिकेटला आपण दोन्ही बाजूने आणि किंवा दोन्ही अँगलने पाहतो सर, आणि त्याच्यामुळे दोन्ही संघांसाठी ही जमेची बाब आहे. अगदी 18 धावा पण गेल्या पहिल्या षटकामध्ये आणि निश्चितच पहिला विकेट सुद्धा आलाय. दोन्ही बाजूला जो आहे तो आपण म्हणतो की समान सुरुवात झालेली आहे. परंतु इथं जर पप्पू तोडकर सुरक्षित असते तर ही सुरुवात पप्पू तोडकर यांच्या शिरूर संघासाठी अतिशय उत्कृष्ट सुरुवात म्हटलं गेलं असतं. पप्पूची जागा घ्यायला आणि कुणाल खोंडला साथ द्यायला नवीन बॅट्समन मैदानात येत आहेत. त्या ठिकाणी रंजीत फराटे. बिल्कुल, ये जो खिलाड़ी है रंजीत फराटे रन को जीतने के लिए आए, बल्लेबाजी करने के लिए. एरलवाड़ी में जो टूर्नामेंट होती है 2 बार प्लेयर ऑफ द टूर्नामेंट की बाइक 2 बार जीती है इन्होंने. 2 वेळा बाइक पटकवणारा हा खेळाडू. फुलटॉस चेंडू, याच्यावर मात्र बॅट प्लेसमेंट, जबरदस्त प्लेसमेंट म्हणावं लागेल. चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेने. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न होतो आणि अगदी आरामात 2 आणि तिसरीचा देखील इथं प्रयत्न होतोय. चेंडू पेकेपर्यंत तिसरी धाव देखील आरामात कंप्लीट होईल. धावसंख्या पुढे जाते. टोटल धावा झाल्यात 21 धावा. 21 धावा धाव फलकावर आहेत. परंतु काय वातावरण पाहायला मिळालं. 4 दिवस मी इकडे, परंतु क्रिकेटसाठी मात्र धडपड करणारे सगळे आयोजक पाहायला मिळाले. इकडलं स्टँडर्ड क्रिकेटचं खूप चांगलं पाहायला मिळालं. त्यामुळे या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल सर. आणि निश्चितच सामना समितीचं आपण कौतुक करत संजयजी मोहिते असतील, कन्हैया काळे, संजय धोत्रे, रियाज बागवान, संजय खडगे, सुनील मोहिते, सुनील धोत्रे, बाजीराव नाना काळे, केरबा पवार, रोहित धोत्रे, महेंद्र पवार, बंडू धोत्रे, लखन धोत्रे, प्रसाद मोहिते आणि त्याचबरोबर दत्ता पेटकर, विष्णू मोहिते, विजय मोहिते, अमोल चौगुले, योगेश देवकर. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एसपी सर यावर्षी मागील 3 पर्वापेक्षा 3 पटीनं जास्त 4 पटीनं जास्त मेहनत करावी लागलेली आहे. आपण बघितली का ती पावसामुळे. कॅच मात्र मैदानात सुटला आणि तिकडं धावा मिळत आहे फलंदाजांना. पाहूया, सिंगल धावेने टोटल स्कोर वाढेल आहे. वाढता टोटल असेल एकूण धाव फलकावरती. इस वक्त स्कोरबोर्ड पे अगर ध्यान देंगे, ना तेरी ना मेरी, इस वक्त स्कोरबोर्ड पे है डबल तुर्री. सौरभ धोत्रे असतील, त्याचबरोबर विजय जाधव हे देखील आपले सामना समिती सदस्य, ज्यांची आपण मेहनत पाहताना आपण स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि त्याचबरोबर या सर्वांना मार्गदर्शन मग नाथबा मोहिते, आपल्या केसीसी ग्रुपचे अध्यक्ष. अक्षयचा चेंडू ओव्हर पिच, इनसाइड आउट शॉट. इट्स अ क्लासिक. व्हाट अ शॉट. चेंडू पुढे, खेळाडू माग, सुंदर गॅप, जबरदस्त. हा मात्र पाहण्यासारखा फटका, चौकार. ही स्पर्धा कुणाल खोंड यांनी सुद्धा गाजवली, हे विसरून चालणार नाही. माझ्या मते ही स्पर्धा जर पाहिलं तर अगदी गाजवली आहे. 6 चेंडू 6 षटकार मारले. त्याचबरोबर जर पाहिलं तर खूप साऱ्या कॅचेस देखील या स्पर्धेत पकडलेल्या आहेत. पाहूया, चौकार तर आलाय, परंतु अजूनही पाहायचं आहे. लक्ष अजूनही मोठंच आहे. यावेळेला हा चेंडू काहीसा हवेत जरूर राहिला होता. तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. ओव्हर थ्रोही झालाय. बघता बघता बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. तिकडे पायाने अडवलाय प्रथमेशने आणि तोपर्यंत धावा मात्र या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे. तर आत्ताच्या मला वाटतं 3 धावा तिथे घेतल्या जातील. 3 धावेची धावसंख्या मात्र हालती ठेवली गेली आहे. 29 धावा इथं आपण धावसंख्येवर पाहतोय. यस, राज सर, शंकर सर, अगदी आठवणीत आपण काय घेऊन जातो तर आठवणी घेऊन जातो. एखाद्या स्पर्धेमध्ये गेल्यानंतर तिकडल्या आठवणी घेऊन जातो आणि इकडल्या खूप साऱ्या आठवणी घेऊन जाणार आहे. रणजित फराटे बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुलटॉस, त्याला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सीमा रेषेच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि बघता बघता सीमा रेषा पार. 4. ये बिल्कुल, ये जो बल्लेबाज गेंदबाज ने इस वक्त गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका. मिला मौका, लगा चौका और इसी 4 रन के साथ स्कोर आता आगे बढ़ता हुआ डबल 3 यानी कि 33 पे. अक्षय तावरेच्या गोलंदाजीला या ठिकाणी मात्र जम बसू दिला नाही. अक्षयला कुठल्याही प्रकारचा मैदानामध्ये आपण पाहिला तर स्थिरावू दिलं नाही. प्रत्येक चेंडूवर आघात केलाय, प्रहार केलाय. हा चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. अक्षयची वापसी. अक्षयची बॅट सुद्धा आज बघितलं तर थोडीशी खामोश राहिली आणि अक्षयची बॉलिंग सुद्धा या ठिकाणी किंचितशी महागडी राहिली आहे. 33 धावा थांबलेला टोटल आहे. जिंकायचं लक्ष अजून 22 धावांनी दूर आहे. 23 धावांनी दूर आहे म्हणून, कारण 56 जिंकायचं लक्ष आहे. अगदी पाहूया त्यानंतर काय होईल. इकडे विकेट घ्याव्या लागणार आहेत. अजूनही जर पाहिलं तर सामना संपलेला नाहीये. प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली याही वर्षी
आजपासून अनेक वर्षाची परंपरा मात्र या ठिकाणी करकमकरांनी राखली आणि हे दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 24 बॉलमध्ये 23 पाहिजेत. याही परिस्थितीमध्ये मॅच येऊ शकते. पारगावसाठी काही मॅच संपलेली नाहीये. राज सर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शंकर सर प्रयत्न करावे लागतील. अगदी खरं आहे चंदू सर. मात्र आपल्या स्पर्धेच्या मार्गदर्शकांची चर्चा होणं गरजेचं आहे. आयोजन कमिटीला प्रचंड मार्गदर्शन नात्याबा मोहिते, केसीसी अध्यक्ष परमेश्वर धोत्रे, तदनंतर मुकुंद पेटकर, कुमार धोत्रे, विजय नलवडे, तानाजी धोत्रे, शहाजी धोत्रे, हेमंत कदम सर या सर्वांनी प्रचंड सहकार्याच्या भूमिकेतून या सर्व आयोजन कमिटीच्या पाठीमागे उभा राहिले. समस्त ग्रामस्थांनी या आपल्या स्पर्धेला जमेल तसं जमेल तिथं सहकार्य केलंय आणि करकम पोलीस स्टेशन यांनी सुद्धा या स्पर्धेला आपली स्पर्धा म्हणून सहकार्य केलं. आणि निश्चितच आपल्या रामभाऊ जोशी हायस्कूलच्या संबंध मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. यांनी सुद्धा आपल्या स्पर्धेसाठी प्रचंड सहकार्य केलंय. थँक्यू सो मच. येस, प्रथमेश राठोड आलेत बॉलिंगला. हा बॉल पहिला फेगात टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. अशा प्रकारच्या चेंडूंची गरज आहे पारगावला. त्यांनाही कमबॅक या ठिकाणी करायचंय. 23 बॉलमध्ये 23. प्रथमेश राठोड हे देखील जर पाहिलं तर एक जिगरबाज खेळाडू आहे. समोर कुणाल खोंडा आहेत. खेचला, खेचून मारला, भिरकावून दिला बॉल, सीमा रेषा पार, षटकार. तसं पाहिलं तर या ठिकाणी दबाव कुठल्याच प्रकारचा फलंदाजांवरती सध्या नाही. त्यांच्या समोर या ठिकाणी आता मात्र जो आहे तो वाट मोकळी जी म्हणतो आपण ती दिसते. आणि मग मात्र त्याचा फायदा घेताना ही नक्कीच जोडी घेणार आहे, दिसणार आहे. आणि खास करून कुणाल जो स्थिरावलाय, ओपनिंग आलेला फलंदाज. चेंडू द्या पंचांना. बॉल द्यायचं. बॉल टोटल मात्र 39 एक गडी बाद. आता विजयाच्या दिशेनं चाललेला हा शिरूर संघ, याला रोकणं मुश्किल थोड़सा वाटतंय. राज सर, ये कुणाल खोंड के लिए बिल्कुल यादगार टूर्नामेंट, सक्सेसफुल टूर्नामेंट. उनके लिए उनकी जिंदगी का एक सबसे बड़ा ग्राउंड मैं कहूंगा. इस ग्राउंड पर उनके बल्ले ने बोला है, इस ग्राउंड में उनकी फील्डिंग बोल रही है. बहुत ही जबरदस्त एक टैलेंटेड खूबसूरत खिलाड़ी के तौर पर कुणाल खोंड को इस टूर्नामेंट के बेहतरीन खिलाड़ी मानेंगे, चैंपियन खिलाड़ी मानेंगे. शंकर सर, तुमच्या मताशी मी सहमत आहे. 6 चेंडू 5 चेंडूंनी 16 वरती कुणाल खोंड सध्या बॅटिंग करत आहेत. 3 चेंडू 5 रणजित बॅटिंग करतोय. तर निश्चित या जोडीला फोडणं किती महत्वाचं असेल चंदू सर गोलंदाजी साईड करता. मॅच मध्ये शिरूरने मोठ्या प्रमाणावर प्रवेश केलेला आहे. आता खूप काही चमत्कारासारखी गोष्ट करावी लागेल इकडे पारगावला, तेव्हा ते मॅच मध्ये येऊ शकतात. कुणाल यांच्यासाठी तुम्ही जसे म्हटलात काल अफलातून जेल घेतले, म्हणजे खूप सारे कॅचेस घेतल्यात त्यांनी 6 चेंडू 6 षटकार मारले या स्पर्धेमध्ये. त्यांनी 100 पेक्षा जास्त धावा सुद्धा केलेल्या आहेत. म्हणजे ही स्पर्धा कुणाल यांच्यासाठी यावर्षी नक्कीच ओळखली जाईल. वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय परंतु अचूकतेवर नव्हता राज सर. अगदी खरं आहे. हा स्क्वेअर चेंडू. आणि आता कुठंतरी या ठिकाणी असं दिसतंय की गोलंदाजाचा थोडासा या ठिकाणी जो आहे तो ताबा आपल्या गोलंदाजीवरचा सुटतोय. आणि याला कारण आहे ते म्हणजे ही स्थिरावलेली जोड. या वेळेला वेगात बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न प्रथमेश यांचा. याही परिस्थितीत आम्हाला कमबॅक करायचंय. हा माणस मात्र पाहायला मिळतोय. 21 बॉल आणि अजूनही 16ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. शंकर सर, आज पुन्हा एकदा तुमच्या बरोबर समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून. गेल्या वर्षी आचेगावला आणि यावर्षी पुन्हा एकदा असं जर पाहिलं तर आपण फेसबुकच्या माध्यमातून कनेक्ट होतो किती वर्ष, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला, राज सरांना आणि इकडल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींना मात्र जरूर भेटायला मिळालं पुन्हा एकदा. कुणाल समोरच्या दिशेने खेळतात. हा फटका तिकडे मात्र विकेट येताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश राठोड विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आणि एक महत्वाची विकेट आली आहे खरी, परंतु सगळ्यांना एक विनंती करेल, कुणाल खोंडने या स्पर्धेमध्ये 142 धावा केलेल्या आहेत एकंदरीत. आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी टाळ्या या ठिकाणी होत आहेत. जोडीला 6 चेंडू 6 षटकार सुद्धा होते. अगदीच खरं. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरच्या शर्यतीत तो टॉपला आहे, यात कुठलीही शंकाच नाही. 6 चेंडू 6 षटकार आणि जवळ-जवळ 150च्या आसपासच्या धावा त्याच्या. राज सर, इस बल्लेबाजी की अगर बात करना चाहेंगे, ये बल्लेबाज जो है इस टूर्नामेंट की रन मशीन है. एक जमाने में विराट कोहली को रन मशीन कहा जाता था. हमारे टूर्नामेंट के विराट कोहली है मिस्टर कुणाल खोंड. अगदीच खरं. लेफ्ट हँड बॅटर आणि लेफ्ट हँड बॅटरनं या ठिकाणी आपला एक दबदबा निर्माण केला लागली पहिल्या दिवसापासून. तर स्पर्धा मात्र आपली या ठिकाणी अखेरच्या टप्प्यात, अखेरच्या सामन्याचा अखेरचा डाव.
काही मिनिटे आपल्या या स्पर्धेची आता मात्र बाकी आहे, काही चेंडू आता मात्र या स्पर्धेचे बाकी आहे, काहीच धावा आता या स्पर्धेच्या बाकी आहे, काही विकेट आता या स्पर्धेचे बाकी आहेत. मात्र अखेरकार मोठं कष्ट घेतल्याचा, भरपूर मेहनत घेतल्याचा एक समाधान. ओ व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ बेहतरीन स्ट्रोक. जैसे ही गेंद पैरों के पास आई पावर फ्लिक लगा दिया इस बार. मानो कि कुछ देर के लिए ऐसा लगा बंदूक में से जिस तरह से गोली छूटती है बुलेट की अंदाज में कमाल का टेरिफिक जबरदस्त छक्का, 6 रन छक्का मिलेगा. अगदीच खरं. या ठिकाणी शिरूर संघानं कुठल्याही प्रकारचा चान्स या रनचेस मध्ये दिला नाही. फिल्डिंग साईडला उजव्या एसटीच्या बाहेर अगदी हलकासा उसळून चेंडू एसटी रक्षकाकडे वेगाने गेलाय. फलंदाजानं मात्र हा चेंडू वेलअप केला. डॉट डिलिव्हरी. ये देखा, जांचा, परखा, जाने दिया, क्योंकि जानते हैं अब कोई जरूरत भी नहीं, क्योंकि मैच जीतने के बहुत नजदीक है. जीत की खुशबू, जीत की महक इस वक्त बैटिंग टीम को मिल रही है, क्योंकि जीतना है तो रन केवल बनाने हैं यहाँ पर. आणि निश्चितच 3 षटकाचा खेळ आता मैदानात संपलाय. 3 षटकानंतर 46, अजूनही 3 षटक बाकी आहे आणि केवळ जिंकायला 10 धावाची गरज आहे. 10 रन चाहिए. कृष्णा गौड़ी इस बार मारना चाहते हैं, हल्का सा एज लगा वहां पर, विकेट कीपर के हाथ से कैच छूटता हुआ, लेकिन रन लेने की दिलचस्पी नहीं दिखाई जा रही है. रंजीत फराटे हैं वहां पर. ये जो खिलाड़ी है येरावाड़ी, यहाँ पर लगातार 2 सालों में जिन्हें बाइक जीती है, वहां पर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. इस साल उनकी टीम हार गई, भले ही मेरे ख्याल से चंदू सर आप वहां पर थे. नक्कीच गेली 2 वर्ष मिस्टर येरावाडी ठरतायत. लागोपाठ 2 वर्ष मालिकावीराची मोटरसायकल रणजित फराटेने जिंकलेली आहे आणि आज मात्र या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी करतोय पाहायचं आहे. कारण आता अगदी या मॅचला जिंकण्यासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता आहे. काही प्रेक्षक मात्र जे बसले होते तिथे उभे सुद्धा राहायला लागलेले आहेत. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळले, जिकडे 2 धावा मिळतील. केवळ 8 धावांची आवश्यकता आहे. या वर्षीचं पर्व सुद्धा लक्षात राहण्यासारखंच राहिलं. मैदान जरी चारी बाजूला सीमारेषा नसेल, शंकर सर, हे मैदानात आल्यानंतर प्रेक्षक खुशच होतात. बिल्कुल दर्शकों का ये लाडला ग्राउंड है. यहाँ के जो ग्रामीण भाग के जो सभी खिलाड़ी इसका इंतजार करते हैं. ये देखिए बिल्कुल फिर से मारा रंजीत फराटे ने, लेकिन गेंददार के एक्स्ट्रा कवर में सामने फील्डर है. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. मैच जीतना है तो केवल 7 कदम दूर है. अगदीच खरं आहे. खूपच जवळ आणि कुठली संधी इथं दिली नाही आणि एखादी काही संधी आली त्या संधीला कॅश करता आलं नाही. तसं पाहिलं तर 3 आयकॉन मिळाल्यानंतर ही टीम सुद्धा, गावाची टीम सुद्धा तालुक्याच्या टीमच्या ताकदीनं उभारलेली होती, परंतु त्याचा फायदा मला वाटतं या ठिकाणी घेता आला नाही. आयकॉन म्हणावा तसा प्रभाव नाही पाडू शकले. खास करून प्रथमेश बॅटिंग मधील अपयश या ठिकाणी नडलं असेल. त्याचबरोबर कृष्णा गवळीचं सुद्धा बॅटिंग मधील अपयश संघाला थोडंफार या ठिकाणी बॅकफुटवर घेऊन गेले. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आली होती सर, परंतु ज्याप्रमाणे खराब फटके मारले गेले आणि खराब फटक्यामुळे धावसंख्या कमी धावेत रोखली गेली. याच मात्र जमिनी समांतरचा फटका मारला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे येतील. दरम्यान एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एका सिंगल धावेची संघाच्या 50 धावा इथं पूर्ण झाल्या आहेत. अजूनही या ठिकाणी जिंकायला 6 धावाची गरज असेल. मात्र निश्चित 6 षटकामध्ये नाही म्हटलं तर 70-75 धावा फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या संघानं फायनलच्या सामन्यात लावणं गरजेचं. अगदी अंतिम टप्पा आहे या स्पर्धेचा, या पर्वाचा. भिरकावलाय बॉल, लांब लचक खेळलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया किती धावांसाठी जाणार आहे. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. असंख्य अशा आठवणी घेऊन इकडनं जाऊ, परंतु स्पर्धा लक्षात राहील, इकडली गर्दी लक्षात राहील, इकडली आमटी लक्षात राहील, इकडलं मसाला दूध लक्षात राहील, खूप काही लक्षात राहील आणि इकडले प्रेक्षक लक्षात राहतील. इकडले नक्कीच या ठिकाणी मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेमही लक्षात राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडचे बक्षीसदाते सुद्धा लक्षात राहतील. बघा, माननीय दिलीप बाबू धोत्रे असतील, माननीय अधिनाथ मालक देशमुख साहेब असतील, ॲडव्होकेट शरदचंद्र पांढरे साहेब असतील, माननीय विवेक नाना शिंदे साहेब असतील. पंच अजून 2 धावा कमी आहेत. मॅच अजून संपली नाही, लक्षात ठेवायचं. कुलकर्णी सर, मॅच संपली नाहीये. 2 धावा आहेत. इकडले राज सर लक्षात राहतील, इकडले शंकर सर लक्षात राहतील. नक्कीच रेश्मा मॅडम यांचा परफॉर्मन्स लक्षात राहील. आमचे के भाऊ त्यांची आठवण येईल. सगळेच, मग आमचे रियाज भाई असतील, सगळेच 3 संजय भाऊ, सगळे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. एका धावेची आवश्यकता आहे. गोविंद युनायटेड या ठिकाणी जर पाहिलं तर गोविंद शेठ बोकले अँड कंपनी, एका धावेची आवश्यकता. तसेच माननीय श्रीयुत उन्मेष रामलिंग थेटे साहेब असतील, तसेच श्री माननीय प्रशांतजी गिड्डे साहेब असतील जिल्हाध्यक्ष, माननीय श्रीयुत महेंद्रभाऊ शिंदे
रॉयल बाजाराम टी प्रीमिक्स मसाला मोडणी आणि या स्पर्धेतील चॅम्पियन या पर्वाचे गोविंद युनायटेड उमर विजेती चॅम्पियन टीम